नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी 680 जागांसाठी भरती चालू आहे मित्रांनो. तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो ऑलरेडी फॉर्म भरण्यात आलो आहे. तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, या भरतीचा उद्या फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 20 जानेवारी 2024 आहे. तर पहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि शैक्षणिक पात्रता फक्त या भरतीसाठी फक्त 10वी पास लागते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर 680 जागांसाठी ही भरती मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे फक्त 10वी पास करिता. तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो ड्युटी नागपूरमध्येच करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण नागपूर आहे. ठीक आहे. आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार मित्रांनो 15,000 ते 47,600 एवढं तुम्हाला पगार मिळणार आहे. तर सरकारी नोकरी. तर या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे आणि या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय, फी काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर त्याचबरोबर जाहिरात सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी मित्रांनो 680 जागांसाठी भरती निघाली आहे. तर शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर या भरतीचे फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 20 जानेवारी 2024 आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादाचा जर विचार केला तर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे 18 ते 38 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे. SC/ST कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी मित्रांनो 1,000 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि मागासवर्गीयांसाठी मित्रांनो 900 रुपये फी इतकी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये पगार 15,000 ते 47,600 तुम्हाला मिळणार आहे आणि या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने आणि लेखी परीक्षेवरच मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. तर आतापासून चांगली तयारी करा मित्रांनो. चांगले पुस्तकं आतापासून मित्रांनो तुम्ही पुस्तकांच्या दुकानामधून घेऊन घ्या. ठीक आहे. तर पहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम पेपरमध्ये टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 200 मार्काचा तो पेपर असणार आहे आणि 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर पहा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान, त्याला जनरल नॉलेज म्हटलं जाते, याचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल मित्रांनो तुमचे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे आणि तुम्हाला टायमिंग मित्रांनो 2 घंट्याचा मिळणार आहे पेपर सोडवण्यासाठी. ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्य दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयामध्ये. ठीक आहे. आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर तुम्ही पगार बघू शकता 15,000 ते 47,600 मिळणार आहे. तर 680 जागांसाठी ही भरती चालू आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर ही सर्व जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीची. तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिले अनाथांसाठी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. त्यानंतर माजी सैनिक झालं, प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त झालं, पदवीधर झालं. त्यानंतर या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे. तर वयोमर्यादा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप. तर
तुमचा जो पेपर आहे हा 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एकूण 200 गुणाची तुमची परीक्षा होणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण ठेवण्यात आला आहे. तर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 25, सामान्य ज्ञानचे 25, बौद्धिक चाचणीचे 25. तर एका प्रश्नाला 2 गुण ठेवण्यात आले. त्याचबरोबर तुम्हाला कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी दाखवून देतो. SC कॅटेगरीचे किती आहे, SC, ST, OBC, WS, NT, VJ, ओपन, SBC या सर्व कॅटेगरीच्या जागा किती आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांच्या जागा किती आहे, त्याचबरोबर पदवीधरांच्या जागा किती आहे. तर तुम्ही चार्टवर बघू शकता या ठिकाणी. तर हा संपूर्ण चार्ट आहे आणि तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आपल्या कॅटेगरीच्या या भरतीमध्ये कोणत्या ठिकाणी किती जागा आहे. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी टोटल. तर ह्या कॅटेगरीनुसार ह्या एवढ्या जागा आहे टोटल. तर बघू शकता तुम्ही अनुसूचित जातीच्या टोटल या ठिकाणी 100 जागा आहे. अनुसूचित जमातीच्या 54 आहे. विजाच्यात 31 आहे. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता समोर. तर टोटल 680 जागा आहे या. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणखीनसुद्धा यामध्ये जागा आहे. माजी सैनिकांच्या झाल्या, त्याचबरोबर पदवीधरच्या झाल्या, त्याचबरोबर जनरलच्या झाल्या. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरातीची यामध्ये तुम्ही जागा बघू शकता. तर ही संपूर्ण जाहिरात आहे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीची. तर या ठिकाणी तुम्ही पदं बघू शकता. सर्वसाधारणचे झाले, त्याचबरोबर महिलांचे बघू शकता, माजी सैनिकांचे झाले, पदवीधर झाले, खेळाडू झाले, प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त झालं, दिव्यांग झालं, अनाथ झालं. तर बघू शकता तुम्ही या चार्टमध्ये जागा सर्व कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा दिली आहे. SC, ST, OBC, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा, भजब, भजक, भजड, विमाप्र, इमाव, आदूक, अराखीव. तर सर्व तुम्हाला या ठिकाणी चार्टमध्ये जागा दिसत असेल. तर ही पूर्ण जाहिरात आहे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीची. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर या चार्टमध्ये ज्या जागा आहेत त्या अनुसूचित जातीच्या 16 जागा आहे, त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या 11 आहे, विजाच्या 5 जागा आहे, त्यानंतर भजबच्या 3 जागा आहे, भजकच्या 7 जागा आहे, त्याचबरोबर भजडच्या 3 जागा आहे, त्याचबरोबर विमाप्रच्या 4 जागा आहे, इमावच्या यामध्ये इमावच्या बघू शकता 31 जागा आहे, त्याचबरोबर आदूकच्या या ठिकाणी 14 जागा आहे, अराखीव पदे या ठिकाणी 41 आहे. तर टोटल 132 या चार्टमध्ये जागा दाखवत आहे. त्यानंतर या पदामध्ये बघू शकता. तर यामध्ये टोटल 22 जागा आहे. अनुसूचित जातीच्या 2 आहे, अनुसूचित जमातीच्या 2 आहे, विजाच्या या ठिकाणी 1 जागा आहे, त्यानंतर भजकच्या या ठिकाणी 1 जागा आहे, भजडची 1 जागा आहे, विमाप्रची 1 जागा आहे, इमावच्या 4 जागा आहे, त्याचबरोबर आदूकच्या या ठिकाणी 2 आहे आणि अराखीव 7 जागा आहे. त्यानंतर या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीची 1 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या जागाने या ठिकाणी विजाची 1 जागा आहे, त्यानंतर अराखीव या ठिकाणी 1च जागा आहे. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय नागपूर या ठिकाणचं. तर टोटल 23 जागा अनुसूचित जातीच्या या ठिकाणी 1 जागा आहे, अनुसूचित जमातीची 1 जागा, त्याचबरोबर विजाची 2 जागा आहे, भजबची 1 जागा आहे, त्यानंतर भजकच्या 2 आहे, भजडच्या या ठिकाणी जागा आणि विमाप्रची 1 जागा आहे, त्यानंतर इमावच्या 4 जागा, त्याचबरोबर आदूकच्या 3 जागा, अराखीव या ठिकाणी 8 आहे. तर टोटल 23 जागा आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला काय काय वाचावं लागणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो. तर तुम्हाला या भरतीमध्ये काय वाचायचं आहे, मराठी व्याकरणमध्ये तुम्ही बघू शकता सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ. तर हेच टॉपिक मित्रांनो तुम्हाला वाचायचे आणि हेच टॉपिक परीक्षेला येणार आहे. तर याच टॉपिकमधून तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या ठिकाणी. तर तुम्हाला इंग्रजी ग्रामरचं बघू शकता काय काय वाचायचं आहे आणि सामान्य ज्ञानचं तुम्हाला वाचायचं आहे या ठिकाणी. चालू घडामोडी, महाराष्ट्रातील नागरिकशास्त्र झालं, भारताची महाराष्ट्रातील झालं, नागरिकशास्त्र झालं, भारताची राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास झालं. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता. बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणितमध्ये यामध्ये तुम्ही बघू शकता उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांक, अपूर्णांक, टक्केवारी. तर याच्या